मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक रात्री थेट लीलावती रुग्णालयात डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवला। कोकाटेंवरील आतापर्यंतच्या उपचाराची माहिती घेत 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयातून बाहेर पडलं। माणिकराव कोकाटे यांची आज अँजिओग्राफी केली जाणार। अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात निर्णय घेतला जाईल। लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर शस्त्रक्रिया पार पडणार। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक। जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावर निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवार यांच्याकडे राहणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। राज्य निवडणूक आयोगाच्या आज सर्व महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन आढावा बैठक। 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल। याबाबत कर्मचारी यंत्रणा आणि सामग्रीचा आयोग आढावा घेणार। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचीही माहिती। भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात। राज्यभरात भाजप घर चलो अभियान राबवणार। 122 सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार। आदित्य ठाकरे यांच्या प्रेझेंटेशननंतर ठाकरेंच्या सेनेकडून नवी पुस्तिका प्रकाशित। मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंनी केलेली कामं मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी रणनीती। 2022 पासून शिंदे सरकारनं मुंबईची दैना केल्याचा पुस्तकात दावा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात होणार अशी माहिती। दोन्ही पक्षांची मुंबई महापालिकेबाबतची अंतिम बैठक पार, तर 2 दिवसांमध्ये दोन्ही पक्षप्रमुखांची बैठक। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक। राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील पदाधिकारी आणि नेत्यांना बैठकीला बोलावलं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का यावरही होणार चर्चा। मुंडे आणि शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये 20 ते 25 मिनिट चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। मुंबईमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक। अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं। अजित पवार हे भाजपचे हस्तक। दादांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर संजय राऊत यांची टीका। हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंच्या मालकीचंच, तर सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंच्या भावावर हा आरोप। सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप। साताऱ्यातील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंचे एकनाथ शिंदेंकडे बोट। शिंदेंच्या पदामुळे ड्रग्ज रॅकेटच्या तपासावर परिणाम होऊ शकतो। सुषमा अंधारे यांची शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। पुण्यातील गुंड शरद मोहोळ खून प्रकरणी विठ्ठल शेलारची अटक। बेकायदा कोठडीतून सोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मोहोळच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा। नव्या वर्षापासून सीएनजी आणि घरगुती पीएनजी स्वस्त होणार। 1 जानेवारीपासून गॅसच्या किमती 2 ते 3 रुपयांनी कमी होणार। ग्राहकांना मोठा दिलासा। मनरेगाचं नाव आणि स्वरूप बदलणार। विधेयक लोकसभेमध्ये मंजूर। विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित। मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकत विरोधकांकडून निषेध व्यक्त। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली। हिजाब प्रकरणानंतर धमक्या आल्या, त्यामुळे सुरक्षेत वाढ। एका कार्यक्रमावेळी नितीश कुमारांनी मुस्लिम तरुणीचा हिजाब खेचलेला। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।